तर हा जो स्केलेटन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्षीदार असे बारकोड चिकटलेले दिसत आहेत. मग ह्या बारकोडमध्ये काय, तर ह्या बारकोडमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आहेत. आता तुम्हाला तर माहिती आहे की आपला स्केलेटन हा 2 भागात विभागलेला असतो, एक ॲक्सियल स्केलेटन आणि एक अपेंडिक्युलर स्केलेटन. मग मुलं सांगू शकतात का, आता तुम्ही तरी सांगू शकाल का की तुमच्या शरीरात 206 हाडं आहेत, ती कशी आहेत, तुम्ही मोजून दाखवू शकाल का? परंतु हे QR कोड स्कॅन केले तर 1 मिनिटाच्या आत विद्यार्थी सांगू शकतात की आपल्या शरीरात कशा प्रकारे 206 हाडं आहेत, कुठे कुठे आहेत. मग याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स आपण इन्व्हॉल्व केलेले आहेत. मग ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स त्या माझ्या आवाजात आणि मी तयार केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही. म्हणजे जरी विद्यार्थी प्रयोगशाळेत गेले तरी त्यांना या स्केलेटनची भीती न वाटता हा डेकोरेटिव्ह स्केलेटन ते स्कॅन करतील आणि एक एक पार्टची माहिती पाहतील आणि ऐकतील. याचे सांध्यांचे प्रकार पण मी सांगितलेले आहेत. आता या स्केलेटनमध्ये आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम नाही दाखवता येणार, त्याच्यामुळे मी ती सेपरेट